पासून त्या सगळ्या गोष्टींना धन्यवाद केला मी. येस, म्हणजे तुम्हाला आपलं काय बेड फरक आहे. मला खूप समाधान भेटतंय. मला खूप खूप शांती वाटते आणि फ्रेश वाटतंय आणि सगळीकडेच मॅजिक आहे असं वाटतं मला. सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम आशीर्वादच आहे ना, ते आपण आता रिअलाईज करायला लागलोय आणि तो आशीर्वाद ऍक्च्युली फलीभूत होतोय असं वाटतंय. की तो होता आपल्याकडे, सगळं होतं आपल्याकडे, पण त्याला आपण कधीच ते स्थान दिलं नाही. जे आता आपण त्याला देतोय, ग्रॅटिट्यूड देतोय, त्यामुळे भरभरून मिळतंय अजून. येस, वाव. खूप समाधान वाटलं, खूप शांती आणि खूप फ्रेश वाटतंय. येस. आणि असं जगायची खूप इच्छा होते अजून. आज काहीतरी नवीन होईल, आज काहीतरी नवीन मॅजिक होईल येस. असं. जे आणि आपण इच्छा कंप्लेंट कंप्लेंट जे आहे ते कमी करायला शिकलो किंवा करतच नाही दिवसभरात, नाही का? कंप्लेंट होतच नाही. आता तर जेव्हापासून हे मी घेते त्या क्लासमध्ये आता मी अटेंड करते ना, तर मी आता एक पण गोष्टीबद्दल कंप्लेंट मी करतच नाही. येस. येतच नाही ते, येतच नाही. स्वतःहूनच येत याच्या नाही. याच्या अगोदर आपण ध्यान केलं, ध्यानामध्ये समजा आपण शिकलो, त्याच्यामधून आपल्याला आपलं सोल लेवलला आपण नाही का शांत. पण तिथून पुढे पण असं वाटतं की काहीतरी जगण्यासाठी आपल्याला हे पाहिजे होतं, मॅजिक पाहिजे होतं किंवा काहीतरी. बघा, ती जर्नी पूर्ण झाली म्हणून लोक पुढच्या जर्नीमध्ये येतात. काहीतरी एक पीसफुल झालं म्हणून लोक पुढे नेक्स्ट लेवल अप स्वतःला. पण आता बघा, तुम्हाला याच्यामध्ये जी आनंद किंवा जी खुशी, आता आत्ता जी स्टोरी आपण ऐकलीये त्यांनी काय सांगितलंय, की मी मॅजिकला सोडू शकत नाही, मी मॅजिकला विसरू शकत नाही. म्हणजे इतकं छान त्यांना बाळ झालं, हेल्दी बेबी झाली आणि त्यांना किती ते मॅजिक मिळालं. म्हणजे जीवनाचा आनंद जर आपल्याला खरंच मिळाला, तर तिथं खरंच असं वाटतं ना, की हा द्यायला पाहिजे कोणाला तरी. हा इतरांना आपण दिला पाहिजे, हा ठेवला नाही पाहिजे. मग कुठेतरी मनामध्ये ठेवून असं वाटतं, की नको, ते चोरसारखं होतं. फीलिंग आपल्याला नाही का, आपल्याला मॅजिक द्यायला पाहिजे. मग जेव्हा आपण द्यायला शिकतो ना, तर मस्त. हम्म. काल त्या मॅडमचा तुम्ही जे रेफर केलेलं त्यांचाही फोन होता मला, की त्यांना एवढं मराठी जमत नाही, पण त्या खूप छान, त्यांना समजतं आणि मी खूप छान करते बोलले मी. बघा, तुम्ही त्यांना शेअरिंग केलं, की त्यांच्या एक मनात ग्रॅटिट्यूड आहे. हां, पूजाने मला ह्याची पण लिंक दिली, मला सांगितलं आणि ती फीलिंग कायम राहणार आहे. ती फीलिंग असं नाही, की टेम्पररी आहे. कारण ते मॅजिक रोज काम करतं ना. ती फीलिंग त्यांना रोज राहणार आहे, की हम्म. नेहमी राहणार आहे, की बघा हिच्यामुळे मला हे मिळालं आणि इतकं सुंदर मी. हां, बोला पूजा. अजून एक सांगायचं होतं, की तुम्ही बोलले ना मॅजिक डस्ट, म्हणजे आपण ज्यांना सुद्धा भेटतो किंवा आपण ज्यांना सुद्धा काही सांगतो ना, तर आपण त्यांच्यावर मॅजिक डस्ट टाकायची, की तुमचं पण खूप छान होऊ दे, तुमचं पण सगळं मस्त चालू दे, कामधंदा छान चालू दे, मुलांबरोबर तुमचे चांगले व्यवहार, कनेक्शन राहू देत, आपसापामध्ये प्रेम राहू दे किंवा जी पण इच्छा आहे तुमची आपण पूर्ण होऊ दे. आपण बोलताना असं सांगतो ना, तर तसं बोलतो ना, त्यांनी एक अजून आवर्जून जाणवलं, की समोरचा व्यक्ती खूप खुश तर होतोच, पण तो आपल्याला अजून भरभरून आशीर्वाद अजून देतो. म्हणजे आपण जे बोललो असतो ना, त्याच्याहून डबल तो आपलं थांबल्यावरती आपल्याला सांगतो, तुम्हारा भी बहुत अच्छा होने दो, तुम्हारा भी सब कुछ ठीक होने दो. म्हणजे जी प्रसन्नता आपण दुसऱ्यांना द्यायला जातो ना, ती आपल्याला आपसून स्वतःच मिळते. असं. येस. ते तर मी खूप राइट. जाणवलं आणि खूप प्रसन्नता वाटली, की देणं खूप महत्वाचंच आहे. आपण छोट्या-छोट्या गोष्टी देतो ना, पण तोंडाने जे आपण बोलतो ना दुसऱ्यांसाठी चांगले विचार, ते सुद्धा आपल्याकडे कसे रिटर्न येतात ना, हे पण मी बघितलं. येस, डेफिनेटली. आणि हा लॉ तसाच काम करतो. आपल्याला ती गोष्ट कळत नाही. म्हणजे युनिव्हर्सल हं. जो लॉ आहे किंवा युनिव्हर्सलची शक्ती आहे, ह्या ब्रह्मांडामध्ये आपण बघितलेलं आहे काही ठिकाणी असं एखाद्या स्पॉटवर गेलो, इको होतो आपला आवाज नाही का? आपण एक बोललं की आपला आवाज इको होतो. आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की आपण जे देतो ना, ते रिटर्न येत असतं. तीच गोष्ट रिटर्न येते. पण ती किती पटीनं येईल आणि किती फोर्सनं येईल, त्या त्या फोर्सवर डिपेंड आहे ते. म्हणजे किती पटीनं परत येईल. म्हणजे एखाद्याला जर फॉर एक्झाम्पल आपण शिवी दिली, तर त्या कदाचित आपल्याकडं 2-3 लोकांच्या मिळून येऊ शकतात. एखाद्याला तारीफ केली, तर ती आपल्याला कुठेतरी परत मिळू शकते. म्हणजे आपण जे देतो ना, ते रिटर्न येत असतं. प्रत्येक वेळेस रिटर्न येतं. मग आपल्याला काय पाहिजे आपण जर विचार केला आणि ते द्यायला चालू केलं लोकांना. आपल्याला हॅपीनेस पाहिजे प्रत्येकाला, आहे ना? चांगली खुशी पाहिजे, मग द्यायला चालू करा, स्माईल ठेवा. काय त्याला पैसे लागतात का? पैसे लागतात का? नाही लागत. मग आपल्याला असा दागिना दिलेला आहे परमेश्वराने, एनी टाईम, एनीवेअर आपण घालू शकतो. त्याला पैसे लागत नाही, पण त्याला आपले फीलिंग लागतात. आपण खुश असलं पाहिजे. तर इतरांना जर चेहऱ्यावर बघा ना, एखाद्याचा स्मित स्माईल असली आणि तर आनंद देता आला. एका जणाला जर आपण आनंद देऊन बघितला ना, तर इतकं सुंदर आपल्याला जाणवतं, की वॉव! त्याच्या फीलिंग वॉव येतात.
मग आपल्याला जे पाहिजे ते आपण दिवसभरातून 10 लोकांना तरी दिलं गेलं पाहिजे. मग आपल्याला हॅपीनेस पाहिजे, आपण तो स्माईलला द्यायचा. जसं आता आपण म्हटलं मॅजिक डस्ट आहे, आपल्या भावनेने द्यायचा, आपल्या विचारांनी द्यायचा. मग आपल्याला हेल्थ चांगली पाहिजे. आपण इतरांची पण हेल्थ चांगली होऊ दे. त्याचं पण चांगलं आरोग्य आहे. हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाता, आजूबाजूला बेडवर तुम्हाला लोकं दिसतात. मग ते सगळ्या लोकांना तुम्ही मॅजिक डस्ट करू शकता, की ह्या लोकांचं बरं होऊ दे, सगळ्यांचं हेल्थ रिपोर्ट चांगले येऊ दे, ते सगळे खुश राहू दे, त्यांच्या फॅमिलीमध्ये आरोग्य चांगलं राहू दे, असं तुम्ही करू शकता. प्रत्येकाचं आपल्याला असं प्रत्येकाला असं वाटतं, की माझा बिझनेस चांगला चालावा, माझ्याकडे सगळे लोकं यावे, आहे ना? पण आपण कुठल्या फील्डमध्ये करतो आणि कशा प्रकारचा बिझनेस करतो ते पण खूप डिपेंड आहे. फुलं आहे ना, फुलावाला फुलं विकत असतो. त्याच्याकडं सगळ्याच गोष्टीसाठी फुलं लोकं विकत घेतात. माहिती ना? बारशासाठी पण घेतात, डोहाळे जेवणासाठी पण फुलं असतात. परत कोणी कोणाची मयत झाली तिथं पण फुलं ते जातात. म्हणजे प्रत्येकाच्या प्रसंगानुसार तो फुलवाला. पण तो तेवढ्याच ह्याच्याने सगळ्यांना सारखा त्याचा वास फुलांचा जात असतो. त्या फुलांची जी म्हणजे जे सौंदर्य आहे ते तशाच प्रकारचं इतरांपर्यंत पोहोचत असतं. मग सेम थिंग आहे, की आपला गुणधर्म जो आहे तो आपण सोडायचा नाही. शेवटी आपली गुणधर्म, आपली क्वालिटी जी आहे ती आपल्याला मेंटेन करायची असते प्रत्येक ठिकाणी. मग जेव्हा आपण ही मेंटेन करायला शिकलो ना, तर लोकं आपल्याला नोटीस करायला लागतात. अरे, ही व्यक्ती आली ना 4 लोकांमध्ये तर जरा बरं वाटतं. म्हणजे काही-काही लोकं व्यक्ती अशी एखादी 4 लोकांमध्ये असं आली ना, असं वाटतं काही लोकांना, की कधी निघून जाईल, नको ऐकायला नको किंवा नाही हे फार डोकं खाता, हे फार कंप्लेंटच करतात. तर तसं आपल्या बाबतीत न होता लोकं तुम्हाला वेळ द्यायला लागतील. तुमच्याशी लोकांना बोलायला आवडेल. तुमच्याशी लोकांना म्हणजे लोकांना सहवास आवडायला लागेल आणि माणूस हा सहवास असलेला प्राणी आहे. माणसाला म्हणजे माणूस हा एकटा नाही राहू शकत. समाजशील प्राणी आपल्याला समाजाच्या ह्याच्यात धडा होता. मग काल जसं आपण बघितलं, की आपल्याला मॅजिकल मॉर्निंग आपली करायची आहे. त्याचबरोबर इतरांना पण हेल्प करायची आहे. मॅजिक डस्ट पण द्यायची आहे. स्वतःचं जीवन जर चांगलं झालं, तर इतरांना देऊ शकतो, है ना? स्वतःचं जीवन जेवढं छान होता येईल, मग हे करण्यासाठी छोट्या प्रॅक्टिस रोज आपल्याला करायच्या आहेत. तर आजचा जो लेसन आहे, आजचा लेसन खूप महत्वाचा आहे. तर आपली असे लोकं आपल्या आयुष्यात आहे, की ज्यांनी खरंच आपलं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. कदाचित ते लोकं आपल्या आयुष्यात नसतील. काही बोटावर मोजणे इतके लोकं असतात. 4-5 असतील तुमच्या आयुष्यात, जास्त असतील किंवा 1-2 असे लोकं असतील, की त्यांनी तुमचं आयुष्य पूर्ण चेंज करून टाकलेलं आहे. आणि ते जर लोकं तुमच्या आयुष्यात नसते, तर आज कदाचित जशी लाईफ आहे आपली तशी नसते. त्याच्यात काहीतरी डिफरन्स. फॉर एक्झाम्पल आपले पॅरेंट्स. ज्यांच्याकडे पॅरेंट्स आहे, आई-वडील आहे, सांभाळ केलेला आहे, त्यांची खूप चांगलं नशीबवान म्हणावं लागेल आणि ज्यांच्याकडे पॅरेंट्स नाहीये, त्यांचा सांभाळ झालेला नाही, तर आपण म्हणतो ना, बिना बिना आई-वडिलांचं पोर कसं असतं, त्याची काय परिस्थिती असते, तर त्याचाच अनुभव त्याला माहिती. मग ही खूप मोठी ब्लेसिंग परमेश्वराने दिलेली आहे आपल्याला. आपल्याला जे आई-वडील मिळाले आहेत, ते एक गॉड गिफ्ट आहे आणि त्यांच्यासारखं निस्वार्थ प्रेम करणारं आपल्याकडं दुसरं कोणी नसतं. मग कदाचित अजून एक कोणी त्याच्यात ॲड असू शकतं. आजी असू शकते, मावशी असू शकते, काका असू शकतो. असे लोकं आहे, की तुमच्या लाईफला त्यांनी म्हणजे एक आकार दिलेला आहे. आपलं जे लाईफ आहे, भांडं आहे, त्याला कोणतंही घासण्याचं काम, एक आकार देण्याचं काम. तर अशा लोकांना आज आपण भेटणार आहोत, त्यांना रिव्हिजन करणार आहोत. मग आपल्या लेसनचं नावच आहे, की जादूच्या व्यक्ती. तुमच्या लाईफमधल्या जादूच्या व्यक्ती कोणत्या आहेत? तर डायरी पेन सगळ्यांनी घ्यायची आहे. एका ठिकाणी बसायचं आहे व्यवस्थित. कॅमेरा ऑन करायचा आहे. कारण तुम्ही जेव्हा त्या स्टेजमध्ये बसतात ना, एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर असाल, काही अडचणी असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जेव्हा त्या लेव्हलमध्ये बसतात माइंड, बॉडी, सोलच्या, तर 100% मॅजिक तुमच्या जवळ येत असतं आणि काम करत असतं. येस? तर बघा आपल्या अल्बममध्ये असे लोकं असतात, की आपण त्यांच्यासोबत लहानपणी फोटो काढलेले, त्या लहानपणी त्यांच्यासोबत मेमरी असतात. मग असे कोणते लोकं आहे मॅजिकली लोकं ज्यांनी आपल्या आयुष्यावर खरंच छान प्रभाव टाकलाय, लाईट टाकलाय आणि ते लोकं जर नसते, तर आज आपलं आयुष्य काहीतरी वेगळं असतं कदाचित. मग जादुई लोक म्हणजे आपल्याला जादूचे लोकं कोण आहेत त्यांचा आज ग्रॅटिट्यूड करायचंय. जादूचे लोकं तुमच्या आयुष्यात भेटलेले आणि खरंच त्यांनी त्यावेळेला तुम्हाला मनापासून तुमच्या लाईफवर जे आहे ते लाईट टाकलेला आहे म्हणजे प्रकाश टाकलेला आहे. तर आपण सुरू करूया आजचा लेसन. कई बार हमारी खुद की रोशनी चली जाती है और वो दूसरे व्यक्ति से चिंगारी से दोबारा सुलग जा उठती है. हमसे हर दिन व्यक्ति को उन लोगों के लिए प्रति कृतज्ञता भाव रखना चाहिए जिन्होंने हमारे जीवन के अंदर भीतर में प्रकाश जलाया. तर आपण तुम्ही गीता राणी मूव्ही बघितला असेल, है ना? त्या मूव्हीमध्ये एक सीन दाखवलेला आहे. एक मुलगा असतो
आणि तो त्या एक राजकारणीचा वगैरे मुलगा दाखवला, त्याला काही अभ्यासात इंटरेस्ट वगैरे नसतो. ती गीता राणी त्याला झिरो म्हणते, तू झिरो आहे, तू काही करू शकत नाही, तुझी ओळख काय, तुझे वडील आहे, तू स्वतः काही करू शकत नाही, त्याच्यामुळे तू एकदम झिरो आहे असं त्याला म्हटलं जातं. मग तेव्हा जे त्याला म्हटलं जातं, तर तेव्हा तिच्या बोलण्यामुळे तो चेंज होतो आणि त्याला वाटतं की मला स्वतः करायला पाहिजे. मग त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात त्याची लाईफ डॅमेज होती. त्यांनी लाईट टाकला म्हणून ते कुठेतरी चिंगट, तसे आपल्या शाळेत आपल्याला कोणतरी शिक्षक मिळाले असणार आहे, आपल्याला कोणीतरी गुरु मिळाले असणार आहे, की ज्यांनी खरंच आपल्याला जीवन जगायचा उद्देश किंवा आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. अशा लोकांनी आपल्याला खरंच लाईट केलेला आहे. म्हणजे आपण आपल्यामध्ये हिरा होता, पण तो काचेच्या तुकड्यासारखा पडलेला होता आणि त्यांनी पैलू पाडले, असे लोक. जीवन के एक खास मौके पर हमसे हर दिन कोई दूसरे लोगों ने मदद, समर्थन, मार्गदर्शन दिया जाता है। खास तौर जब जब हमें उसकी सबसे ज्यादा जरूरत थी। कई बार कोई अपने प्रोत्साहन, मार्ग, सही समय मौजूद रहने के लिए हमारे जीवन में दिशा बदला है और फिर भी जिंदगी चल पड़ती है। इसके बाद हम उन्हें मौका भूल जाते हैं जब किसी व्यक्ति ने हमें स्पर्श किया था, हमारे जीवन को बदल दिया था। आपण त्या सिच्युएशन मध्ये असतो ना, तेव्हा ती व्यक्ती आपल्या लक्षात राहते. पण जेव्हा आपली ती सिच्युएशन बदलून जाते किंवा आपण त्याला लक्षात ठेवत नाही, तेव्हा आपण खरंच ती गोष्ट विसरून जातो. ती सिच्युएशन आपण विसरून जातो, की अरे, त्यावेळेला जर ती व्यक्तीने मला जर हे सांगितलं नसतं, तर ती कदाचित झाली नसती. तुम्हाला कोको-कोला माहिती आहे ना सगळ्यांना? कोको-कोला जो आहे तो अगोदर उसाच्या रसासारखा गाडीवर असा सुट्टा विकला जायचा. पण एका सामान्य व्यक्तीने आयडिया दिली त्या व्यक्तीला, की बॉटल इट म्हणजे बॉटलमध्ये भर. तर ही आयडिया देणारा पण कोणतरी देवदूत असेल, की चल याला जर बॉटल विट केलं तर. मग ती बाटलीमध्ये भरल्या गेला म्हणून आज जगभरात फेमस आहे. मग अशा लोकं आहे, की छोटंसं मदत करतात, पण त्याची खूप आपल्याला आयुष्यासाठी करोडोची कमाई होत असते. कई बार आपके यह एहसास नहीं होता है किसी व्यक्ति आपके जीवन पर क्या असर हुआ है। जब तक आप किसी भविष्य में नहीं पहुंच जाते जहां से आप पलटकर आपके जीवन में देखते और महसूस करते। कोई खास व्यक्ति आपके जीवन में दिशा जादुई तरीके से बदलने तथा बेहतर बनाने के लिए निर्णायक रहा है। बघा, काही एखादा व्यक्ती असेल ना, तो आपल्यासाठी खूप आपल्याला म्हणजे एकदम वाटतं की त्याला आपण फॉलो करत असतो. इनडायरेक्टली आपण फॉलो करत असतो, की हां, याच्यासारखं बनायचंय मला, याच्यासारखं आहे. मग ते कोणीही असू शकतं, तुमच्या घरातली मामा, मामी, की आपण त्याला फॉलो करत असतो. त्याचे चांगले गुण आपण घेत असतो लहानपणी. माझा भाऊ आणि मी आम्ही दोघंही सारखेच एजचे होते. जास्त डिफरन्स नाही नसताना म्हणजे 1 वर्षाचं. सोबत खेळणं हे, पण तो जास्त माझ्यापेक्षा हुशार होता आणि मी थोडंसं हे होती. एखादा असतं ना, एखादा हुशार आणि हे, तर त्याच्याकडनं मला खूप शिकायला मिळायचं. तो म्हणजे अक्षरशः अगोदर सुट्ट्या लागल्या, की पुढच्या इयरचे पुस्तकं वाचून घेणार, अगोदरच करणार. अकबर-बिरबलच्या गोष्टी तेव्हा वाचायच्या त्या काळामध्ये. तो करायचा. तो माझ्यापेक्षा लहान होता 1 वर्षाने, पण तो करायचा. त्याला बघून मी फॉलो करायचे. आणि कधी-कधी त्याची मेमरी काही-काही कोडे सांगणं, हे करणं किंवा तो असा विचार करायचा आणि मी त्याला बघून फॉलो करायचे. मग आपल्या आजूबाजूला कोणतरी असं असतंच, की आपण त्याचं बघून-बघून शिकत असतो आणि आपल्याला ते कळत असतं. आणि मी जनरल जास्त हुशार नव्हते, पण तो हुशार होता आणि त्याचं गोल फिक्स होतं, की मला डॉक्टर व्हायचं. माझं गोल त्यावेळेला फिक्स नव्हतं. मला डॉक्टरच व्हायचं म्हणून किंवा मला काय त्याचं गोल फिक्स होतं. त्याने ते गोष्ट फॉलो पण केली. तो डॉक्टर पण झाला, तो एम-डी पण झाला. पण मी सहज माझ्या माझ्या ह्याच्यात असताना त्यांनी मला सहज एक विचारलं किंवा बोललं म्हणा, की "ताई तुला तर डॉक्टर व्हायचं होतं ना?" मी तेव्हा दुसरंच काहीतरी शिकत होते, दुसरंच काहीतरी करत होते. लग्न झालं, मुलगा झाला, त्याच्यात अडकून आपण पण स्वप्न बघतो, पण ते सगळे विसरून जातो. मग त्याने विचारलं, की "तुला डॉक्टर व्हायचं होतं ना?" माझ्या मनाला ते खरंच लागलं. विचार केला मी त्याच्यावर. अरे, आम्ही लहानपणी काका, मामा कुठं पण गेलो, आम्हाला लहानपणी विचारायचे ना, "तुला काय व्हायचं मोठं होऊन?" तो डॉक्टर म्हणायचा. मी त्याच्या पाठीमागे डॉक्टर म्हणायचे, असं. पण कधी-कधी आपण बघा एखाद्याला फॉलो करतो आणि ती गोष्ट आपण असताना आणू शकतो. आज खरंच मी पी-एच-डी केली आणि डॉक्टर की केली. तर हे त्याचं पण श्रेय त्या गोष्टीसाठी माझ्या आयुष्यात आहे. हो सकता है वह ये व्यक्ति शिक्षक है, कोच है या चाचा-चाची, भाई-बहन, दादा-दादी या परिवार का कोई अन्य सदस्य है। हो सकता है वह कोई डॉक्टर, नर्स, सबसे अच्छा मित्र, सहेली हो सकता है। उस व्यक्ति के लिए आपके वर्तमान जीवन साथी की खास दिलचस्प रुचि रही है। आगे चलकर आपका सबसे बड़ा जुनून बन गया है। शायद ऐसा कोई जिसमें आप जानते भी नहीं थे और बहुत कम समय के लिए आप जीवन में आए और उनको अचानक दयालुता से भर दिए और प्रत्याशित किया है, जिसके आप दिल में
तार झंझना उठे. बघा ती व्यक्ती कोणीही असू शकते. जरूर नाही की तुमच्या घरातलीच आहे. तुमचा शिक्षक असू शकतो, एखादा तुम्हाला डॉक्टरचं बोलणं आवडतं, एखादी नर्स आहे, काका, काकू, मामा, मामी तुम्ही आठवू शकता, की अशी एखादी व्यक्ती आहे तिच्यापासून मला माझ्या लाईफला एक कल मिळाला आहे. भरपूर वेळेस होतं ना, की त्यांना आपल्याला ती गोष्ट ती व्यक्ती तिथं आहे ती हेल्प करत असते किंवा ती व्यक्ती सांगत असते आणि खरंच आपल्याला त्या व्यक्तीविषयी मग त्या गोष्टी पण आपण कदाचित त्या व्यक्तीला आज विसरलेलो पण असेल किंवा आपल्याला रिमाइंड राहिलो नसेल त्यावेळची व्यक्ती मला खरंच या माझ्या आयुष्यात प्रभाव पडलेला आहे. मेरे दादी ने मुझे पुस्तकों के लिए पाठशाला, गांव के प्रति प्रेम भरा, इन चीजों के लिए प्रेम करती थी. इस अपने इस मुझे संचालित करते हुए उन्होंने जीवन की दिशा प्रभावित किया था तथा बदलना 20 साल को पाक कला मेरा जुनून पुस्तकों के लिए प्रेम अनंत है लेखिका बनने के लिए प्रेरित किया था यह नहीं कि देहात में मेरे पति प्रेम न मेरे रहने की जगह भी अच्छा खास असर डाला था. म्हणजे रोंडाची जी आजी होती तिने तिला भरपूर सांगितलं होतं की हे करायचं आहे किंवा तुला या गोष्टी शिकायच्या आहे, ग्रॅटिट्यूड करायला किंवा स्वयंपाक करायला अशा छोट्या-छोट्या गोष्टींना तिने आजीशी ती प्रभावित झाली होती. सेम माझ्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे. आजीची जी सासू असती म्हणजे आपली पणजी असती, तर त्यावेळेला मला माझ्या पणजीने आमच्यासाठी खूप काही केलेलं, खूप लाड केलेला. म्हणजे ती अक्षरशः आमची लहानपणी गावाकडे जायचं तर बस येण्याच्या अगोदर बस स्टँडवर उभी राहायची. प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी जर त्यावेळेला फोन नव्हते लहानपणी. मग आमच्याकडे नंतर लँडलाईन होता. मग फोनवरून आणि परत ती प्रत्येक गोष्ट अशी जपून ठेवायची. म्हणजे उदाहरणार्थ आता गाठी आली, आपण ते लावतो ना गुढीपाडव्याला, ती जपून ठेवायची. तिळगुळचे लाडू अशी प्रत्येक गोष्ट ती आम्ही नेक्स्ट टाईम येईपर्यंत सुट्ट्यांमध्ये जपून ठेवायची. तिच्या काही गोष्टींना आम्ही खूप प्रभावित होतो. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी ती आम्हाला इकडे तोंड करून जेवायचं, असं बसायचं, सरळ बसायचं, ह्या दिवशी हे नाही करायचं, शनिवारी नखं नाही कापायचे. अशा छोट्या-छोट्या गोष्टी सांगायची आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे ना, तो आता सध्या पण आहे माझ्यावर आणि ते एकदा लक्षात आलेलं की नाही असं असं केलं की असं नाही जायचं, हे नाही करायचं. तर छोट्या-छोट्या गोष्टी होत्या. तिच्या अध्यात्मक जुडलेल्या होत्या आणि तिचे त्याच्यावर विश्वास होता, श्रद्धा होती. रोज सकाळी अंघोळ करायची, मगच किचनमध्ये आपण काम करायचं. तर ह्या गोष्टी आज पण इफेक्ट करताय माझ्या लाईफवर. मग त्या बघा त्यावेळेला शिकवलेल्या लहानपणीच्या गोष्टी, त्या मी आजही फॉलो करते. का की कुठेतरी त्या माझ्या मनावर किंवा माझ्या याच्यावर त्या सवयीमध्ये भिडलेल्या आहेत. मेरी दादी ने मुझे धन्यवाद कहने के लिए भी सीखती थी, अनुवंशिक किया था। उस वक्त सोचती थी मुझे विनम्र होना सिखा रही है। ऐसा नहीं है लेकिन वह मुझे बाद में समझ में आया जादू शब्दों को बोलना सिखाया बड़ा उपकार था उन्होंने कभी किया था। आज जीवित नहीं है लेकिन उसकी बहुत शुक्रगुजार हूँ जो मेरे जीवन में दिशा इतना व्यापक प्रभाव डाला है। धन्यवाद दादी. आता ती आज तिची आजी जिवंत नाहीये, पण आजीने तेव्हा शिकवलं होतं. आपल्याला नाही का आजी-आजोबा शिकवतात, "डोकं टेकव, देवाला मन सुखी ठेव, आशीर्वाद दे." आपल्याला म्हणायचे ना लहानपणी आपले आजोबा, "खाली डोकं वाक, नमस्कार कर, देवाला म्हणायचं सुखी दे, बुद्धी दे." असं ते बोलले जे आपण ते बोलायचं असतो किंवा आपल्याला भरपूर गोष्टी चल यांच्या पाया पड, हे कर, ते कर आपल्याला शिकवायचे, केस असे नीट कर. मग भरपूर गोष्टी ज्या आहेत ते शिकवायच्या. मग तुम्ही म्हणताल रोंडाला हे सगळं शिकवलं. नंतर तिच्या आयुष्यात इतक्या सगळ्या गोष्टी आल्या, उथल-पुथल झाली, ती कर्जबाजारी झाली, तिचे नातेवाईक गेले, तिचे शरीर तिचं साथ देत नव्हतं. मग सेम आपल्या बाबतीत पण होतं. लहानपणी सगळ्यांना शिकवलेलं आहे ना? सगळ्यांना शिकवलेलं, पण आता मोठे झाल्यावर आपल्या ह्याच्यात झालं, आपण ते विसरून गेलेलो आहे. म्हणून ते मॅजिक पण आपल्या लाईफमधून निघून गेलेलं आहे. आज आप उन पर जादुई लोगों के बारे में सोचने जा रहे हैं जिन्होंने आपके जीवन पर असर डाला। आज दिन में किसी समय कोई शांत जगह खोजे, अकेले बैठकर उन 3 साधारण लोगों के बारे में सोचें जिन्होंने आपके जीवन में फर्क डाला है। जब आप लोगों ने चुन लेते हैं तो एक बार एक व्यक्ति को चुनें और जोर से बात करें। वह आपके सामने मौजूद है, उसके कारण बताएं। आपके प्रति कृतज्ञ है और उसके जीवन में प्रभाव डाला, दिशा पर असर हुआ. मग तुम्हाला आज काय करायचं आजचं असाइनमेंट काय असणार तुम्हाला, की असे 3 लोकं तुम्ही शोधायचे, की जे तुमच्या आयुष्यात त्यांनी बदल केलेला आहे आणि त्या 3 लोकांचे तुम्ही नावं लिहायची. आता मी माझी आजी घेतली, एक माझी पणजी घेतलीये किंवा दुसरं माझं मामी, कोणी अजून दुसरं कोणी असेल, माझ्या भावाचं एक उदाहरण सांगितलं, ते मी ह्या 3 लोकांची नावं लिहिली. मग मला जसंही मी एकटी आपण जेव्हा निवांत असतो, एकटा असतो घरामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये, तर तेव्हा 3 लोकांचा विचार करायचा आणि एकटं बसायचं आणि त्या लोकांनी आपल्यासाठी काय-काय केलेलं असं बोलायचं, की समोर एक उशी ठेवा, काही ठेवा, टेडी बिअर ठेवा किंवा तुम्हीच आरशात बघा. त्यांना म्हणायचं त्यांच्याशी बोलतोय तसं बोलायचं. "हां, आजी तुम्हाला किती छान शिकवलं लहानपणी.
की थँक्यू, हे मला सगळ्या गोष्ट डोक्याला तेल लावायला पाहिजे, नखं कापायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तू ज्या ज्या गोष्टी शिकवल्या त्या आज पण मी फॉलो करते. थँक्यू. खरंच तू त्या लहानपणी नसतं शिकवलं तर आज मला कदाचित ती सवय नसती लागली, ती शिस्त नसती लागली. दात घासायला शिकवलं. अशा भरपूर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या रिवाइंड करायच्या आणि त्यांना मनापासून थँक्यू म्हणायची. कारण ती आज एनर्जी आहे. आज माझी आजी ती नाहीये, पणजी नाहीये, पण ती आज कुठं ना कुठं, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असणार आहे, म्हणजे एनर्जीमध्ये असणार आहे. यह सुनिश्चित करें कि आप 3 लोगों के साथ यह जादुई अभ्यास एक ही सत्र में पूरा कर ले, क्योंकि कृतज्ञ की भावना एक कहीं अधिक स्तर पर पहुंचेगी। यदि आप 3 लोगों के जादुई अभ्यास अलग-अलग समय करते तो कृतज्ञ की वो गहराई महसूस नहीं कर पाएगी की जादुई परिणाम। मग आता आपण 3 लोकं घेतोय ना, आपल्याला 3 लोकांचं एकाच वेळेस करायचंय. भलेही तुम्ही कधी करा, रात्री झोपताना करा किंवा तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला आजूबाजूला लोकं असतात आणि तुम्हाला ते करणं किंवा बोलणं शक्य नाही. तुम्ही ते लिहून करा. रायटिंगमध्ये करा आणि तुम्ही मनातल्या मनात त्यांना म्हणून ते धन्यवाद करा. मग एक पहिले एक घेतलं, नंतर दुसरी व्यक्ती घ्यायची, नंतर तिसरी व्यक्ती घ्यायची. असं तिन्ही लोकांना काय-काय चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सांगायच्या. सारा में मैं तुम्हारे समय के लिए धन्यवाद देना चाहती हूँ। जब मैंने तुमसे अपने दिल की बात मानने के लिए प्रोत्साहित किया था और उस दिन कहा था, दुविधा में था, तुम्हारे शब्द दिल को छू गए थे, उन्होंने निराशा उबार दिया। तुमने जो कहा था उसके बदले मैंने अपनी अनुसरण करने का साहस किया और शेफ के रूप में काम करने के लिए फ्रांस चला गया। आज मैंने अपने सपनों को पूरी तरह जी रहा हूँ, वक्त जी रहा हूँ, खुश हूँ, अधिक खुश नहीं हो सकता था और तुम्हारे उन शब्दों के बदौलत मैं आज तुमने उस दिन कहे थे. थँक यू सारा. म्हणजे उदाहरण दिलं, एक सारा नावाची मुलगी आहे, तिने त्या व्यक्तीला प्रोत्साहन केलं आणि म्हटले, की "तू करू शकतो. तू जॉब कर, तू असं कर, शेफ करू शकतो. तुझ्यातली क्वालिटी तू बघ." त्याच्यामुळे तो शेफ झाला आणि आज तो सक्सेस आहे लाईफमध्ये. म्हणजे एखादा कोणतरी सल्ला देतो आणि त्याचा सल्ला ऐकून दुसरा लाईफमध्ये पुढे जात असतो. यह बहुत महत्वपूर्ण है कि कारण बताए आप कृतज्ञ है क्यों है, इसके प्रति असंभव नहीं है। इसके बजाय आप जितना अधिक कहते हैं उतना अधिक महसूस करते हुए परिणाम उतने आश्चर्यचकित होंगे। अभ्यास के बाद आप जीवन में जादू विस्फोटक होते देखेंगे। यह कृतज्ञ की शक्तिशाली कार्यों में एक है जो आप पर कर सकता है। म्हणजे जर आपण हे खरंच आपण कारणासहित सांगितलं लोकांना, आपण थँक्सफुल आहे पण का, की हां, तुम्हाला एखाद्याने शिक्षणासाठी मदत केलेली. फॉर एक्झाम्पल काका, मामा असेल, मग तुमच्याकडे फीसला पैसे नसेल किंवा त्यावेळेस आई-वडिलांनी ट्युशन लावले, पण त्यांनी दिले, त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि ते दिलं. तर तुम्ही त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड हे करून त्यांना ती प्रॅक्टिस करून थँक यू म्हणू शकतात किंवा ते असतं असून तर तुम्ही त्यांच्याशी फोन लावून बोलू शकता किंवा जेव्हा भेटल्यावर त्यांना म्हणू शकता, "हां, त्यावेळेला तुम्ही मला ही मदत केली ना, त्यासाठी खरंच मी मनापासून आभारी आहे." तुम्ही समोरासमोर त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून पण ती संधी मिळेल तेव्हा तुम्ही बोलू शकता. यदि आप जोर से बोलने की स्थिति में नहीं हो, तो आप व्यक्ति के लिए प्रति अपने शब्द लिख भी सकते और उससे संबंधित कर सकते, जैसे पत्र लिखा है. आता आपल्या एखाद्या वेळेस नाहीये सिच्युएशन पॉसिबल आपण की जोरात असं बोलायला नाही का, काय एकटी बडबड करतीये, आजूबाजूचे लोकं म्हणतील काय वेड-बीड लागला असं होतं ना कधी-कधी. तर मग तुम्ही त्याला लिहू शकता, एक लेटर लिहायचं. थँक त्यावरती तुमच्या भावाचं नाव, जे काही असेल त्याचं नाव लिहायचं. डिअर जसं आपण पोस्टकार्ड लिहायचो लहानपणी, सगळ्यांनी लिहिले असेल, तसं तुम्ही पोस्टकार्ड लिहून, की हां, त्यावेळेला मी अशी-अशी होते, तुझं बघून मी शिकले, थँक असं तसं. मग तुम्ही त्या तुमचा मजकूर लिहायचा आणि ते लेटर नंतर तुम्ही त्याचं काहीही करा. पण एकदा तुमच्या भावना ज्या आहेत त्या त्याच्यात टाकून द्यायच्या. जब आप अभ्यास पूरा कर लेते हो, तो आपको एहसास के स्तर पर बड़ा फ़र्क महसूस होगा। कृतज्ञ की शक्ति काम नहीं कर रही, इससे सबसे पहला महत्वपूर्ण परिणाम हमेशा यह होता है, खुशी महसूस करते हैं. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले आहे ना, काही परिणाम हो की न हो, आपल्याला एक खुशी होती, की नाही का, अरे दुसऱ्याला आपण ते ठेवलं नाही त्याचं कर्ज, आपण ते दिलंय. म्हणजे कुठेतरी आपल्याला आपल्याला ते हलकं व्हायला लागलं. आप इस खुशी को महसूस करते कृतज्ञ की शक्ति दोबारा परिणामी होता है। आप अद्भुत चीज़ों की अपनी शक्ति आकर्षित करते और जैसे ही पर्याप्त न हो कृतज्ञ का अभ्यास के बारे में खुशी महसूस करते। वह अधिक अद्भुत चीज़ों को आकर्षित करती है जिसमें आप अधिक खुशी होगी। यह जीवन का एक जादुई कृतज्ञ की जादुई शक्ती आहे. म्हणजे आपल्याला ही जादू शक्तीसारखं काम करणार आहे, की वाह! की मला हे सगळ्या गोष्टी मिळाल्या आहे, गिफ्ट मिळालेलं आहे. आजी, मामा, काका ज्यांनी पण माझ्या आयुष्यात हे चेंज केलं ते मला एक ग्रॅटिट्यूड म्हणून मिळालं. एक आपल्याला
आतून खुशी आपल्याला महसूस व्हायला लागते आणि ती आपल्याला एक जादूसारखी आपलं जे ब्लॉकेजेस आहे की आपल्या स्वप्न पुढे जाण्यासाठी ती आपल्याला कामं येत असतील. तर आपल्याला जादुई अभ्यास क्रमांक 12 मग जादुई लोक जे आहे आपल्या आयुष्यात त्यांनी फरक टाकलेला अशी हे लोक शोधायचे आहे. आजचा जो लेसन आहे आपले 10 वरदान आपल्याला शोधायचे रोज आणि त्याला धन्यवाद करायचा आहे. मग ते 3 लोक आपण शोधायचे त्यांची नावं लिहायची, की जे तुम्हाला असं वाटतंय की ह्या 3 लोकांनी मला मदत केली आहे त्यांची नावं लिहायची. त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतात. तुम्ही नंतर त्याची पण प्रॅक्टिस करू पण सुरुवातीला तुम्ही 3 लोक घ्यायचे. एक बार सूची व्यक्ती को हर व्यक्ती को जोर से बोलते हुए कारण बताए आपका यह कृतज्ञ हो उसके लिए जीवन में दशा प्रकार. मग आपले डोळे बंद करायचे, श्वास घ्यायचा, शांतपणे बसायचं आणि हा माझी पणजी माझ्या समोर बसलेली आहे. मी तिला ग्रॅटिट्यूड करते आहे. थँक यू बोलते. तिने माझ्यासाठी जे जे केलं आहे. आज रात को सोने से पहले जादुई पत्थर थांबे और दिन भर में हुई अच्छी चीजों के लिए धन्यवाद कहे. तर मग आजचा जो आहे ते आपल्याला खरंच आपण त्या वेळेला त्या लोकांना थँक यू म्हटलं नाही. त्यावेळेला आपण थँक यू म्हणायला विसरून गेलो कदाचित. मग ते आपले टीचर एखादे चांगले असू शकतात. हां, त्यांनी आपल्याला सांगितलं, की "तू सायन्स घे, तू आर्ट्स घे, तू ह्याच्यात जा, ह्या याच्यामध्ये जा." कदाचित आपले आई-वडील किंवा आपण त्यावेळेला निर्णय घ्यायला कॅपेबल नव्हतो आणि त्या व्यक्तीने सांगितलं म्हणून ते केलं. असंही होतं आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण त्याच्याबद्दल ग्रेटफुल. मग आपण हां, सांगितलं मग काय झालंय? आपण ते कदाचित नाही घेतलेली. मग आज आज ती वेळ आलेली, की आपण त्यांचं जे आहे त्याचं ग्रेटफुल राहायचं आणि त्यांना त्या गोष्टीसाठी धन्यवाद द्यायचा. मग तुमचे लोकं शोधा तुम्ही. कोण-कोण तुमच्या आयुष्यामध्ये ती लाईट आणलेला आहे, तो प्रकाश आणलेला आहे आणि आपल्याला परमेश्वर जो आहे तो असेच लोकं भेटत असतो. असेच लोकं आपल्यासाठी आणत असतो, की ज्या वेळेला आपल्याला ज्या व्यक्तीची गरज आहे आणि ती व्यक्ती आता काही यूट्यूबर आहेत. आता सध्या आपल्याला पुढे ॲडव्हान्स प्रॅक्टिस करतो आपण तर एकपेक्षा जास्त व्यक्तीने आपल्या लाईफमध्ये प्रकाश केला असतो आहे ना. खूप लोकं आपल्याला भेटले असतात. मग काही यूट्यूबवर आपण भजन ऐकतो, कोणाचं आपण शिवानी दीदीचं ऐकतो, कोणाचं ऐकतो किंवा आपल्याला ते YouTubeसाठी तिथून आपल्याला बसल्या-बसल्या घरी ज्ञान मिळतं. असे पण भरपूर लोकं असतात, की आपण त्यांना इनडायरेक्टली थँक यू म्हणू शकतो. ही गोष्ट मी तिथे शिकायला आज किती सोपं झालंय. म्हणजे घरामध्ये बसून आपण सगळं शिकू शकतो, सगळं नॉलेज घेऊ शकतो. पूर्वीच्या लोकांना असं नव्हतं. त्यांना कितीतरी दूर जावं लागत होतं, बाहेर जावं लागत होतं. मग तेव्हा ते नॉलेज पुस्तकं महाग-महाग आणावं लागत होती. शिकावं लागत होतं. तेव्हा ते नॉलेज मिळत होतं. आज आपण भाग्यवान आहोत, की आपल्याला हे सगळं मिळतंय. मग आपण हे सगळं मिळतंय त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे आणि स्वतःचं जे आहे, स्वतःची मानसिक, शारीरिक, माइंड, बॉडी, सोल लेव्हलला आपण ग्रोथ केली पाहिजे. कालचा दिवस, आजचा दिवस भर पडली, लेव्हल अप. कालचा दिवस वेगळा होता, आज माझ्यात थोडी परत भर पडली, लेव्हल अप. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस माझ्यात परत भर पडली, लेव्हल म्हणजे असं स्वतःला दररोज थोडं, 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 थोडं आपण काय करतोय, ज्ञान पाजवतोय. आहे ना? एक ज्ञानाचा डोस देतो. जेणेकरून आपलं आयुष्य जे आहे अजून सुंदर, अजून सुंदर, अजून सुंदर. मग अशा लोकांना आपण मनापासून ग्रेटफुल राहायचं आहे. जेवढं तुम्ही ग्रेटफुल राहणार आहे, ते या गोष्टी परत येणार आहे आणि परत प्रत्येक गोष्टीचं आपल्यावर कर्ज येत असतं ना. आपल्यासाठी कोणी काही चांगलं केलं तर परत ते आपल्यावर एक राहत असतं. म्हणजे कोणाच्या घरी जेवायला जरी गेलो आपण, तर काही बोलवलं तर आपण काहीतरी घेऊन जातो. रिटर्न गिफ्टमध्ये घेऊन जातो. काही बर्थडे असेल तर घेऊन जातो. ते प्रथा लावलेली आहे त्याच्यामध्ये, की चला यांनी हे केलं. ते लोकं पण कधी-कधी आपल्याकडे आपण आलं तर रिटर्न गिफ्ट पण देतात. कारण त्या गोष्टीचा काहीतरी हे राहत असतो. मग आपण जेव्हा असं हे करतो, तर आपल्याला ती कुठेतरी परतफेड पण करायची असते आपल्या चांगल्या गोष्टीची. मग ही परतफेड करताना आपण ऑलरेडी जे चांगले लोकं आपले आहेत, पण आपण बऱ्याच वेळेला आहे ना, असे वाईट लोकं धरून ठेवले असतात डोक्यामध्ये. ठेवले असतात ना काही वेळेस? तर ते आपण तो कचरा पण आपल्याला खाली करावा लागणार. या चॅप्टरमध्ये ते सांगितलेलं आहे, की चांगल्या लोकांना शोधा, पण वाईट लोकही धरून ठेवले असतात, की ह्या एखाद्या व्यक्तीविषयी विनाकारणच राग ठेवला असतो. एखाद्या व्यक्तीला आपण डोक्यात ठेवलेलं असतं. मग आपण त्या व्यक्तीला विसरलेलो नाही. आपण त्या व्यक्तीचा राग ठेवला म्हणजे आपण त्याला रोज हायलाइट करतो, रोज त्याची आठवण काढतो, रोज त्याच्याकडं ती ऊर्जा पाठवतोय. पाठवतोय ना? मग अशा व्यक्तींना जर आपल्याला रिकामं करायचं असेल, डिलीट करायचं असेल, तर त्याला माफ करून टाका. जी पण तुमच्या सोबत व्यक्ती आहे, की तुम्हाला त्या व्यक्तीचा त्रास झाला, मग ती तुमची एखादी क्लासमेट असू शकते, एखादी टीचर असू शकते, काका, मामा, की त्याच्याने तुम्ही कुठेतरी हर्ट झालेलं आहे. अशी व्यक्ती असू शकते, की त्या हर्ट झालेल्या व्यक्तीला त्याला माफ करून टाका किंवा तुमच्याकडनं झालेलं असेल, तर तुम्ही माफी मागून टाका. आपल्याला काय करायचंय त्यांना काही लोकं म्हणतात काउन्सिलिंगमध्ये, "मॅडम नाही हो, ते लोकं माफी करण्याच्या पण लायक नाही." ते लोकं नसू द्या माफी करण्याच्या लायक, पण तुम्ही शांतीच्या लायक आहे की नाही? तुम्ही खुशीच्या लायक आहे की नाही? तुम्हाला पाहिजे की नाही खुशी?
तुम्हाला शांती पाहिजे की नाही, तुम्हाला पीसफुल पाहिजे की नाही. मग त्यांची लायकी सोडा, आपली लायकी काय आहे ते बघू. आपल्याला पीसफुल पाहिजे, आपल्याला हलकं उडायला पाहिजे, आपल्याला ती जडता नकोय, आपल्याला ते आनंद पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्पेस रिकामा करावा लागणार. आता माझ्या कम्प्युटरमध्ये काही रेकॉर्डिंग ते जमा झाली. मग ते लॅपटॉप ऑन केल्या केल्या म्हणतात की ते स्टोरेज जास्त झालं, ते हे करा. आता मला आज उद्या ते पहिले स्टोरेज काढावं लागेल ना, डिलीट करावं लागेल ना. काही व्हिडिओज असतील, फाईल असतील ते एक्स्ट्रा ज्याची मला गरज नाही, ते मला खाली करावं लागेल. तेव्हा माझी नवीन रेकॉर्डिंग तिथं भरेल. विदाऊट स्पेस जमल का काही? तुम्हाला डायनिंग टेबल आणायचं आहे किंवा काही आणायचंय आणि ते तुटकं फुटकं कपाट पडलेलं आहे, तो एक वागडा झालेला टिपाळ पडलेला आहे, त्याची गरज नाहीये किंवा काही जास्त सामान पडलेलं आहे, त्याची गरज नाहीये. तर ती तुम्ही तिथून ती काढून टाकावं लागणार आहे आपल्याला. त्याला खाली करावं लागणार आहे. हे खाली केलं म्हणजे नवीन येत असतं तिथं. येस, मग आजचं असाइनमेंट काय करायचंय तुम्हाला? पहिले तुमचे लोक शोधायचे आहेत ती आणि त्यांना ग्रॅटिट्यूड करायचं की खरंच तुमच्या आयुष्यात त्यांनी बदल केलेला आहे. तुम्हाला स्वतःला त्यांनी चेंज केलेलं आहे. आणि मॅजिक असंच काम करत असतं की आपण जे देतो ते रिटर्न मध्ये येत असतं. तुम्ही पण कोणी असणार आहे की तुम्ही पण इतरांच्या आयुष्यात बदल करणार आहे. तुम्हाला पण त्या गोष्टी मिळणार आहे, है ना? आपले मुलं, आपल्या येणाऱ्या नंतरच्या पिढ्या, त्यासाठी आपण हे आजचं असाइनमेंट करायचं आहे. पॉईंट असतो आपल्याचा, है ना? काही काही वेळेस टर्निंग पॉईंट चेंज होत असतो. मग एखादी गोष्ट असतील, आपले शिक्षक आहे, त्यांना पण तुम्ही ग्रॅटिट्यूड आता जे आठवलं, त्यांना पण ग्रेटफुल करू शकता की वॉव त्यावेळेस मला ती छोटीशी माझी तारीफ केलेली, मला छान वाटलं. म्हणजे अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात की आपल्या आठवतात आणि नंतर आपल्याला असं वाटतं की वॉव ही किती छान. सगळ्यांना आवडतं तारीफ, प्रेम करणं, कौतुक करणं कोणाला आवडत नाही. सिक्रेट मूव्हीमध्ये डायलॉग आहे ना, एक तारीफ किए तो क्या नहीं होता. म्हणजे तारीफ प्रत्येकाला आवडते. ते करा भरभरून. त्याच्यामध्ये कंजूसी नाही करायची. आपली करायचं एखादं छोटं आहे तर अति नका करू, की त्या खूपच झाडावर बसून. पण ते ज्या कॅपेबलचे आहे, ज्या लेव्हलचे आहे, तर त्याला थोडं 2 शब्द चांगलं बोलू शकतो आपण, की छान, वॉव छान भाजी केली हां, छान स्वयंपाक केलाय, छान मस्त जेवण झालंय आज, थँक यू. छोट्या-छोट्या गोष्टी बोलून दाखवायला आणि खूप गोष्टी असं मला आधी सवय नव्हती, की असं बोलून दाखवायची सवय नव्हती. असं एखादा स्वभाव असतो ना, असं बोलून दाखवताच नाही आलं मैत्रिणीमध्ये किंवा आपण जेव्हा कॉलेजला एक वर्ष फीलिंग अशा दाखवता नाही. आतमध्ये राहायच्या त्या फीलिंग भरपूर, पण अशा बोलून दाखवता येत नव्हत्या. लग्न झालं हसबंडला, की आपल्याला हाय, थँक यू, हे गोष्टी आहेत, चांगलं आहे बोलून. मग बोलून न दाखवल्यामुळे काय होतं, आपला कधी-कधी लॉस होतो. समोरचा आपल्या गृहीत धरतो. समोरचा आपलं त्याच्या त्याच्या अँगलने आपल्याकडे बघत असतो, की अरे हे खूपच ॲटिट्यूडवाला आहे किंवा एखाद्याला असंच आहे मनात मग गृहीत धरत असतो. पण आपण आपला स्वभाव जर बोलका केला, मी काही लोकं आजूबाजूला बघितले, आमच्या शेजारी एक राहत होत्या काकू, त्या खूप अशा बोलून दाखवायच्या मनमिळाऊ, "वॉव! किती छान आहे ना." बोलताना नेहमी असं चांगलंच बोलायच्या. "वॉव! किती छान करते ना तू." असं तसं मायाळूपणाने आणि सारखं त्यांचं व्यक्त करायच्या भावना राहायच्या. पण त्यांच्याकडनं ते शिकायला मिळालं, की अरे खूप हे छान काही दिलं तर किती छान दिलंय, किती छान आहे, खूप सुंदर आहे, टेस्ट काय सुंदर होती, मस्तच केलं गं तू हे, असं सारखं त्या सगळं असं बोलून दाखवायच्या. आणि काही लोकांना बरं ताक भरून दिलं तर ते काही 1 नाही 2 नाही. मग आपल्याला काय वाटतं याला आवडलं की नाही आवडलं? मग कदाचित आपण आपल्या डोक्यानेच विचार करत असतो. मग छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आपल्या आई-वडिलांच्या जसं आपल्याला आठवतात, की अरे हे करायला पण ते आपल्यासाठीच होतं. सगळं आई-वडील जे करतात, मामा, काकू सांगतात. लहानपणी नखं वाढवायची. सगळ्यांना आवडतं नाही का 5वी 6वी ला गेल्यावर आपण असं सुट्ट्या असल्या नखं वाढवणं, नेलपेंट लावणं. मी अशी नखं वाढवायची. 10वी वगैरे झाली नेलपेंट लावण्यासाठी. पप्पा नखं वाढू द्यायचे नाही. ते म्हणायचे, "नाही नखं कट करायचे, वाढवायचे." मी नाही कापू द्यायचे. त्यांनी एकदा रात्री झोपेत माझे नखं कापले होते. मला खूप राग आला होता. मी एवढे छान नखं वाढवले, त्याला ते लिंबू वगैरे लावून मस्त त्याला शेप देऊन आणि मला खूप राग आला होता, की मला नखं मी बोलले नाही त्या गोष्टीबद्दल. चुपचाप दाखवलं पण नाही. पण आता कळतं, की ती हॅबिट आहे. चांगली सवय लावली, की आत्ताही आपण स्वयंपाक करतो, ते सगळे घाण त्याच्यामध्ये जाते. आपण नखं क्लीन केलं पाहिजे. मग ती सवय लागली ना, आता नको वाटतं ते नखं वाढवायला, असं करायला किंवा नेल पेंट वगैरे लावणं ठीक आहे. एखाद्या वेळेस आपण कुठे फंक्शनला गेलो, रेडीमेड नखंही लावू शकतो आपण 1 दिवसासाठी फंक्शनला काय हरकत आहे लावायचे असले तर. पण ते रोजच्या याच्यामध्ये असं नको वाटतं. म्हणजे ती ती गोष्ट डोक्यात बसली, की नाही आपल्याला हायजिनिक स्वतःसाठी हायजिनिक ज्याची गरज नाही. परमेश्वराने दिलंय ते, की ते वाढणं झाल्यावर कट करू शकतो. त्याची गरज नाहीये. तर आपण ते हायजिनिक राहायला काय हरकत आहे. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी असतात आपण त्या त्या व्यक्तीकडनं शिकलं. मग असे लोकं आहे आपल्या लाईफमध्ये, की त्यांनी खरं आपल्या जीवनात मॅजिकली केलेलं आहे. मॅजिक जे लोक आहेत, त्यांना आपण ग्रॅटिट्यूड पाठवायचे आज. आजचं असाइनमेंट करायचं. येस. उद्या तुम्ही शेअरिंग करू शकता आल्यावर, की मला काय बदल वाटलाय ना त्या लोकांशी बोलून आणि निवांत वेळ काढा आणि बोला त्यांच्याशी. मन मोकळं तुमच्या खोलीत जाऊन मस्तपैकी त्यांच्याशी बोला. आणि छोट्या-छोट्या गोष्टी आठवा त्यांना. जसं आता पूजा मॅडमला हे आठवलं. मग त्यांना ते वडिलांना हे बोला तुम्ही असं किंवा समोर असं जाऊन तुम्ही एखाद्या वेळेस केलं तर फोन करूनही बोलू शकता.
आपण असं डायरेक्टली बोलायला गेलो की लोकांना वाटतं नेमकं नाही का आज काय झालं असं, की आज कसं काय चेंज झालं, त्याला काय पाहिजे असं. म्हणून आपण आपलं निवांत बसून बोलायचं. आलाय सगळ्यांना लक्षात? येस. चलो मॅजिक डस्ट हो. करूया आपण सगळ्यांना. मॅजिक डस्ट ऑल ऑफ यू. मॅजिक डस्ट सगळ्यांवर. सगळे खुश राहो, सगळं प्रेमाने राहो. सगळ्यांच्या घरात खूप खुशी आहे हो. छानपैकी तुम्हाला गुड न्यूज मिळो आज. लक्ष्मी माता तुमच्या घरी येवो. तुमच्या घरी भरभरून पैसा येवो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जावो. मुलांसोबत, नवऱ्यासोबत मस्त एन्जॉय करो सगळ्यांनी. येस. मॅजिक डस्ट, मॅजिक डस्ट, मॅजिक तुमचं जीवन समृद्धीने भरलेलं, खुशीने एक राणी राजासारखी लाईफ असावं ना. राणीसारखं आपण स्वतः फील करायचं स्वतःला एक राणी, मी एक राणी आहे, आय एम क्वीन आहे. एक स्वतःला क्वीन सारखी लाईफ आहे. येस. थँक्यू, 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 थँक्यू एव्हरीवन. माझ्या गुरूंसाठी धन्यवाद, ज्यांनी मला हे मॅजिक बुक शिकवलं. मला देण्याची युनिव्हर्सल कल्पना दिली की इतरांना पण दे. त्या युनिव्हर्सलला धन्यवाद. त्या रोंडाला धन्यवाद. तिने हे बुक लिहिलं, लोकांपर्यंत पोहोचवलं. तिच्यासाठी धन्यवाद. जेवढे पण गुरु आहेत, युट्यूबवर आहेत, ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत, जे गुरु मिळाले त्यांच्यासाठी धन्यवाद. आई वडिलांचं थँक्यू. त्यांनी इतकं छान पालन पोषण केलं आणि इतकं सुंदर जीवन दिलं, त्यांना थँक्यू. भाऊ असतील, भाऊजे असतील, जे काही नातेवाईक असतील त्या सगळ्या नातेवाईकांना थँक्यू. खूप खूप ग्रॅटिट्यूड. तुम्ही माझ्या जीवनाचा एक पार्ट बनलेला आहे. नवरा त्याच्यासाठी थँक्यू. मुलांसाठी थँक्यू. वाव, खूप सुंदर फॅमिली आहे जी आपल्यावर प्रेम करत आहे. त्या सगळ्यांसाठी थँक्यू. जे केअर करत आहे आणि जे सगळे आपल्याला सोबत घेऊन चालताय किंवा आपला प्रवास सुखाचा करताय, पुढे आपल्याला यशाच्या मार्गावर, त्या सगळ्यांसाठी थँक्यू, थँक्यू. परत आपल्या युट्यूबसाठी थँक्यू, झूमसाठी थँक्यू, वायफाय साठी थँक्यू, की जे आज आपण घरात बसून इतरांपर्यंत नॉलेज पोहोचवतो. थँक्यू. युट्यूबवर जे व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी थँक्यू. कमेंट करताय, सगळेजण शेअर करताय, त्यांच्यासाठी थँक्यू. थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. तुम्हाला पण थँक्यू मॅम. तुम्हाला पण खूप खूप थँक्यू. येस, धन्यवाद मॅम. येस. धन्यवाद. छोट्या छोट्या गोष्टी